ओम शांती 20 मे 2024 शिवबाबांची महावाक्ये. आजची मुरली आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही बाबांजवळ भक्तीचे फळ घेण्यासाठी आले आहात. ज्यांनी जास्त भक्ती केली असेल तेच ज्ञानामध्ये पुढे जातील. प्रश्न आहे, कलियुगी राजाईमध्ये कोणत्या 2 गोष्टींची आवश्यकता असते जी सतयुगी राजाईमध्ये नसणार? उत्तर आहे, कलियुगी राजाईमध्ये 1 वजीराची अर्थात मंत्र्यांची आणि 2 गुरुची आवश्यकता असते. सतयुगामध्ये हे दोघेही नसणार. तिथे कोणाचाही सल्ला घेण्यासाठी आवश्यकता नाही, कारण सतयुगी राजाई संगमावर बाबांच्या श्रीमताने स्थापन होते. अशी श्रीमत मिळते जी 21 पिढ्या चालते आणि सर्वजण सद्गतीमध्ये असतात. त्यामुळे गुरुची आवश्यकताच नसते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्यासाठी पावन जरूर बनायचे आहे. तर आताच पवित्रतेचा वारसा घ्या, अर्थात कामजीत बना, तेव्हाच जगतजीत बनू शकाल. दुसरी पॉईंट आहे, बेहदच्या बाबांकडून शिक्षण शिकून स्वतःला कवडीपासून हिऱ्यासमान बनवायचे आहे. बेहदचे सुख घ्यायचे आहे. नशा रहावा की मनुष्यापासून देवता बनविणारे बाबा आता आमच्या सम्मुख आहेत. आता हे आमचे आहे सर्व उत्तम ब्राह्मण कुळ. आजचे वरदान आहे, ज्ञान संपन्न दाता बनून सर्व आत्म्यांप्रती शुभचिंतक बनणारे श्रेष्ठ सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, शुभचिंतक बनण्याचा विशेष आधार शुभचिंतन आहे. जे व्यर्थ चिंतन किंवा परचिंतन करतात ते शुभचिंतक बनू शकत नाहीत. शुभचिंतनाचा शक्तिशाली खजिना सदैव भरपूर असणार. भरपूर असल्यामुळे इतरांप्रती शुभचिंतक बनू शकतात. शुभचिंतक अर्थात सर्व ज्ञानरत्नांनी भरपूर असे ज्ञान संपन्न दातात चालता फिरता प्रत्येकाची सेवा करत श्रेष्ठ सेवाधारी बनतात. स्लोगन आहे, विश्व राज्य अधिकारी बनायचे असेल तर विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये निमित्त बना. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.